नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. मित्रांनो, द्रव्यगुण विज्ञान आपल्याला आता 60 दिवसांसाठी आपण प्रॉपर रोड मॅप पाहणार आहोत. कशा पद्धतीने संपूर्ण पेपर 1 आपल्याला संपवायचा आहे आणि त्याचबरोबर पेपर 2 चे सगळे काही ड्रग संपवायचे आहेत विथ फार्मॅकोलॉजी. तुम्ही स्वतः जर प्लॅन बनवायला जाल तर तुमचा वेळही जाईल आणि तुम्हाला पर्टिक्युलरली कळणार नाही की कोणत्या चॅप्टरला किती वेळ लागू शकतो किंवा किती द्यायला पाहिजे. आम्हाला माहित आहे, त्यामुळे आम्ही तुमच्यापुढे एक प्रॉपर रेडीमेड प्लॅन तुमच्यापुढे टोटली फ्री घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे तुमचं काम काय आहे, हा प्लॅन आम्ही सांगताना लिहून काढणे, न चुकता हा पूर्ण प्लॅन तुम्ही दररोज पूर्ण करणे आणि हे पूर्ण केल्यानंतर दिवसाच्या सुरुवातीला किंवा शेवटी व्हॉट्सअप चॅनलवरती जायचं आयुर्वेदा मराठीच्या, तिथे जाऊन एमसीक्यू सॉल्व्ह करायचे टोटली फ्री. कळालं? कशामध्ये पैसे लागणार नाहीयेत. रोडमॅप फ्री आहे, एमसीक्यू फ्री आहेत. फ्री व्हॉट्सअप चॅनल जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तुम्हाला मिळून जाईल. जॉईन करा आणि एमसीक्यू सॉल्व्ह करा आणि हा जो रोड मॅप दिलाय तो आता फॉलो करायला घ्या. तुम्ही जर आता हा रोड मॅप फॉलो नाही केला तर शेवटी होणार नाही. द्रव्यगुण काय फर्स्ट इयरच्या सब्जेक्ट सारखं नाहीये की शेवटच्या महिन्यामध्ये वाचलं आणि पेपरमध्ये लिहून आलं. द्रव्यगुणचं रसपंचक पाठ लागतं, एका महिन्यामध्ये होत नाही. द्रव्यगुणचं लॅटिन नेम, फॅमिली नेम पाठ लागतं, शेवटच्या महिन्यामध्ये होणार नाहीये. द्रव्यगुणचे 98 प्लांट्स आहेत, त्याचे प्रभाव आहेत, त्याचे गुण आहेत, त्याचे कर्म आहेत, शेवटच्या महिन्यामध्ये होणार नाही. आत्तापासून चार्ट बनवावे लागतील, डेली रीड करावं लागेल, तेव्हा जाऊन कुठे पेपरमध्ये आपल्याला आठवणार आहे. त्याच्यामुळे आत्ता एकदम योग्य वेळ आहे अभ्यास सुरू करण्याची युनिव्हर्सिटीच्या आधी आणि प्रॉपर वेळेमध्ये हा पूर्ण सिलेबस तुमचा संपणार आहे. 15 मे पासून 15 जुलै पर्यंत तुम्ही एकदम कॉन्फिडंट व्हाल आणि 15 जुलै नंतर काय करायचे 40 दिवस हेही मी तुम्हाला व्यवस्थित 15 जुलैला येऊन सांगणार आहे. परंतु तुम्ही जर हे फॉलो नाही केलं तर पुढचं तुमच्यासाठी खूप जास्त अवघड जाणार आहे. 15 जुलैलाच तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स येईल की तुम्ही जाऊन पेपर लिहू शकता आणि 15 जुलै नंतर जे मी तुम्हाला रिव्हिजन प्लॅन देईल त्यानंतर तुम्ही आणखी एवढं कॉन्फिडंट व्हाल की खूप चांगले मार्क्स तुम्हाला पडतील. त्यामुळे चालू करा. आता लगेच लिहून घ्या आणि 15 मे पासून सर्व काही अभ्यासाला स्टार्ट करून द्यायचं आहे. ठीक आहे, चालू करूया. द्रव्यगुण 60 दिवसांचा रोडमॅप. पहिल्या दिवशी काय करायचं सर? पहिल्या दिवशी तर संपूर्ण आधी ब्लूप्रिंट लिहून घ्यायची. ब्लूप्रिंट लिहून घ्यायची की कोणता क्वेश्चन आहे, पहिला एमसीक्यू कशावरून येणार, दुसरा कशावरून येणार, तिसरा. हा आपण ब्लूप्रिंट लिहून घेतली आणि चालू केला पहिला चॅप्टर, ज्याचं नाव आहे द्रव्य. ठीक आहे, सिलेबस कॉपीमध्ये तुम्हाला द्रव्य विज्ञान दिसेल, तो फक्त एमसीक्यूला 1 मार्काला. मग तो तुमच्या हिशोबाने बघा तुम्हाला वाचायचं की नाही. तर मी त्याला प्रायोरिटी दिलेली नाहीये, कारण 1 मार्काला तो फक्त चॅप्टर आहे. ठीक आहे, आणि एवढा इम्पॉर्टंट नाहीये. आणि मी डायरेक्टली चालू केलं मग द्रव्य चॅप्टर. द्रव्य चॅप्टरमध्ये काय काय करणार, द्रव्य चॅप्टरमध्ये याचं पंचभौतिकत्व करायचं आणि त्याचबरोबर हे द्रव्याचं वर्गीकरण व्यवस्थित रीड करून घ्यायचं. द्रव्याचं वर्गीकरण मी ॲपमध्ये एकच लेक्चर बनवलेलं आहे. संपूर्ण 46 मिनिटमध्ये तुमचा संपूर्ण द्रव्य हा चॅप्टर संपून जाईल. जे जे ॲपमध्ये आहेत त्यांच्यासाठी किंवा जे घेणार आहेत, परचेस करणार आहेत ॲप, त्यांच्यासाठी सांगतोय की 46 मिनिटचं लेक्चर पाहायचं, लिहून घ्यायचं शॉर्टमध्ये, शॉर्ट नोट्स काढायच्या किंवा तुमचं बुक्स पुढे ठेवायचं आणि हा चॅप्टर एंड करून टाकायचा. रसशास्त्र जसं की दिवसाला 1.5 तासच तुम्हाला अभ्यास दिला होता, त्याचप्रमाणे दिवसाला फक्त 1 ते 1.5 तास तुम्ही द्रव्यगुणला देऊन संपूर्ण सिलेबस हा संपवू शकता. ठीक आहे, आता 46 मिनिटचं लेक्चर आणि त्याच्यानंतर अभ्यास. जे फक्त सेल्फ करताय त्यांनी कुठूनही बुकमधून व्यवस्थित रीड करायचं आणि पेपरमध्ये हा क्वेश्चन आलेला आहे हा विचार करूनच लिहायचं. त्यानंतर पुढचा दिवस आहे सर गुण. गुण चॅप्टर आपण स्टार्ट करणार आहोत. गुणामध्ये मग गुरुवादी आणि परादी खूप इम्पॉर्टंट एलिक याच्यावरती विचारला जातो. मग हे गुरुवादी गुण आणि परादी गुण. आता काय परादी गुण गुरुवादी गुण का आपलं फर्स्ट इयर सारखं आहे का, की फक्त नाव पाठ केले आणि संपून गेलं? ठीक आहे, आता थोडंसं आपल्याला याच्यावरती फोकस करावा लागेल. याच्या डिटेलिंगमध्ये आपल्याला जावं लागणार आहे. ज्यांनी सेल्फ केले त्यांनी बुकमधून व्यवस्थित हे करून घ्या. ज्यांनी ॲपचा परचेस केलेला आहे कोर्स, त्यांनी काय करायचंय, हा डायरेक्टली परादी गुणचे मी लेक्चर्स बनवले छोटे-छोटे, म्हणजे 2-2 गुणामध्ये 2-2 गुण 1 लेक्चर, असं आपल्याला टोटल 10 लेक्चरच्या आसपास छोटे लेक्चर पाहायला मिळतील. 1 तासाच्या आत हे संपूर्ण लेक्चर तुमचे संपूर्ण जाणार आहेत आणि तुम्हाला हा गुरुवादी गुण समजून जाणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर परादी गुण. त्याच्या तिसऱ्या दिवशी आपण घेणार गुरुवादी रिवाइज करायचं किंवा राहिलेले गुरुवादी आपण करणार आणि परादी गुण आपल्याला करायचे. परादी गुण टोटल 30 मिनिट्समध्ये खूप छान एक्सप्लेन करून घेतलेले आहे तुम्ही आणि तुम्हाला पाठ होतील अशा पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे. त्यामुळे ज्यांनी ॲपमध्ये ते 30 मिनिट्सचं लेक्चर पाहायचं, जे सेल्फ करतायत त्यांनी तिसऱ्या दिवशी गुरुवादी परादी इथे एंड करून टाकायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे आपल्याला भेटणार आहे चौथा दिवस. चौथ्या दिवशी काय सर आपल्याला रस.
रस चॅप्टर स्टार्ट करायचं आपल्याला. रसामध्ये काय इम्पॉर्टंट आहे? रसामध्ये 6 ला 6 रस इम्पॉर्टंटच आहेत. असं कोणी सांगू शकत नाही की हा रस जास्त इम्पॉर्टंट. मधुर रस जास्त वेळ आलेला आहे, परंतु कोणताही रस पडू शकतो. तुम्ही आता सेकंड इयरला आहेत, फर्स्ट इयरला नाहीये, त्यामुळे तुम्हाला सर्व रसांविषयी माहिती लिहिताच आली पाहिजे. आणि जर तुम्ही ॲपमध्ये असाल तर तो एवढ्या चांगल्या पद्धतीने शिकवलेला आहे प्रत्येक रस, की तुम्ही इझिली पेपरमध्ये लिहू शकता. तुम्हाला पाठ होईल अशा पद्धतीने शिकवलं गेलेलं आहे. प्रत्येक रसाचे 15 मिनिटाचं लेक्चर आहे. हे 3 रस आहेत. 3 रस 15, 15, 15 45 मिनिटामध्ये एका दिवसामध्ये तुमचा संपूर्ण 3 रसांचा सेट संपूर्ण जाणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला हे रसाचं इंट्रोडक्शन करायचं, जे की सिलेबस कॉपीमध्ये पॉईंट्स दिलेले आहेत ते उरकून टाकायचे. त्यानंतर पुढे 5व्या दिवशी तुम्ही उरलेले 3 रस करून घ्यायचे. 15-15 मिनिटाचे लेक्चर्स आपल्याला पाहायला मिळतील. अनुरस करून घ्यायचा, अनुरस, आणि उरलेले जे काही रिमेनिंग पॉईंट्स सिलेबस कॉपीचे ते वाचून घ्यायचे. अनुरस 10 मिनिटाचे लेक्चर आहे आणि हे 45. इझिली तुमचं होऊन जाईल. जर तुम्ही ॲपमध्ये नसाल तर असं समजू नका की हे फक्त ॲपचं सांगताय, 30 मिनिटचं लेक्चर, 20 मिनिटचं लेक्चर. ज्यांनी ॲप परचेस केलं आणि करणार आहे त्यांच्यासाठी सांगतो. तुम्ही करणार नसाल तर काही इश्यू नाहीये. तुम्ही स्वतः सेल्फ ज्या डेच्या पुढे जो टॉपिक दिलाय तो प्रिपेअर करा, एक्झाममध्ये लिहा, वेल अँड गुड आहे. पण जे ॲपमध्ये आहे त्यांच्यासाठीही सोबत ही स्ट्रॅटेजी सांगत आहे की या मिनिटाचं लेक्चर पाहायचं, प्रिपेअर करायचं, शॉर्ट नोट्स काढायच्या. कारण आपण पैसे खर्च केलेत किंवा करणार आहात, त्यामुळे हे जे पैसे आहेत ते तुमचा सार्थ लागो आणि तुम्हाला त्याचा फायदा हो, यासाठी मी तुम्हाला लगेचच बाजूला त्याचे टायमिंग सांगत आहे, की तुम्हाला वाटायला नको की खूप सारे लेक्चर्स आहेत, खूप मोठा टायमिंग आहे, आता कव्हर होईल का? त्यासाठी मी तुम्हाला हे इथे टायमिंग्स लिहून दिलेले आहेत. त्यानंतर 6व्या दिवशी विपाक चालू करायचं सर. विपाक 1 तासाचं लेक्चर आहे. संपूर्ण विपाक इझिली संपून जाईल. तुम्हाला वाटेल विपाक तर सोपा आहे, पण विपाक डिटेलमध्ये करायचा आहे. फर्स्ट इयर सारखं नाही विपाक. फक्त विपाक कसा यूज करायचा आहे, त्याच्या मार्ग काय आहे, हे सर्व आपल्याला करायचं आहे. वीर्यमध्ये तेच, वीर्य उपलब्धी आपल्याला व्यवस्थित करायची आहे. हे आपल्याला 1.5 तासाचं लेक्चर आहे वीर्यचं. म्हणजे 2 मध्ये मी डिवाइड केले त्याला. तुम्ही व्यवस्थित जाऊन पाहू शकता. जे वीर्य सेल्फ करणार आहेत त्यांनी 7व्या दिवशी फक्त वीर्य व्यवस्थित करून घ्यायचं आहे. जे एमसीक्यू आहेत ते तुम्ही सेल्फ प्रिपेअर करायचे. मग ते फार्मॅकॉलॉजीचे असू द्या किंवा मग ते पहिला चॅप्टर असेल, ते सगळं काही एमसीक्यू तुम्ही सेल्फ प्रिपेअर कराल. सेल्फ प्रिपेअर म्हणजे तुम्हाला जास्त प्रायोरिटी द्यायची की नाही ते तुमचा प्रश्न आहे त्या एमसीक्यू साठी. ठीक आहे. बाकी प्रश्न याच्यातून सुद्धा तुम्हाला बघायला मिळतीलच. त्याच्यानंतर प्रभाव 8व्या दिवशी पूर्ण प्रभाव आपण करणार. 40 मिनिटचं लेक्चर ॲपमध्ये आहे. व्यवस्थित लेक्चर पाहायचं, शॉर्ट नोट्स काढायच्या, प्रभाव व्यवस्थित करून घ्यायचा. 9 कर्म. टोटल 11th लेक्चर आपल्याला कर्माच्या ॲपमध्ये पाहायला मिळतील. प्रत्येक लेक्चर जवळपास म्हणजे कमी ड्युरेशनचं बनवलेले छोटे लेक्चर मी बनवले. टोटल मला वाटतं 22 काहीतरी कर्म आहेत. 20-22 काहीतरी कर्म आहेत. मग ते टोटल सर्व कर्म मी व्यवस्थित तुम्हाला पाठ कसे होतील या पद्धतीने शिकवलेले आहेत. म्हणजे लेक्चर्स पाहिले की तुमच्या डोक्यामध्ये ते पाठ होऊन जाणार ऑटोमॅटिकली. तुम्ही फक्त ते शॉर्टमध्ये लिहून पुन्हा रिवाइज करायचं काम आहे. असं नाही की लेक्चर पाहिलं पुन्हा तुम्हाला सेल्फही करावं लागेल, असं नाही. लेक्चर केलं म्हणजेच तुम्ही इथे 90% प्रिपेअर होऊन जात आहे, अशा पद्धतीचे लेक्चर बनवलेले आहे मी. कर्म. कर्म 2 दिवस दिलेले आहेत कर्माला. टोटल 11 लेक्चर्स आहेत. व्यवस्थित पाहायचे आणि लिहून घ्यायचे. ठीक आहे. 11वा दिवस. त्याच्यानंतर आता 12वा दिवस आपण स्टार्ट केला. आपण कर्माला 3 दिवस दिलेले आहेत. 3ऱ्या दिवशी कर्म पूर्ण संपणार. कर्म खूप जास्त इम्पॉर्टंट चॅप्टर आहे म्हणून तुम्हाला इथे जास्त वेळ दिला. 3 दिवसामध्ये लेक्चर्स प्लस तुमच्या सेल्फ नोट्स इथे संपायला पाहिजे. 12व्या दिवशी आपण चालू केलं मिश्रक गण. पूर्ण दिवस मिश्रक गणासाठी घ्यायचा आहे, लिहून घ्यायचं आहे. ॲपमध्ये आपला हा मिश्रक गण जो आहे तो आपण YouTubeवरतीच फ्रीली आपण तुम्हाला अवेलेबल करून दिलेला आहे. गेल्या वर्षी मी व्हिडिओ बनवलेला आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही लिंक देईल. जर मी विसरलो तर मला कमेंट करून तुम्ही आठवण करून द्या की मिश्रक गणाची लिंक टाकायची आहे म्हणून. ठीक आहे. मिश्रक गण YouTubeवरतीच मी शिकवलेला आहे, विथ ट्रिक्स दिलेला आहे. तुम्ही पूर्ण दिवस त्याच्यासाठी देऊ शकता. पाठ करून टाका. पूर्ण दिवस म्हणजे द्रव्यगुणचा पूर्ण दिवस. बाकी सब्जेक्टचा द्यायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा भेषजैव चरणीय अध्याय आपला करायचा पेपर 2 चा. त्याच्यानंतर आता 14व्या दिवशीपासून आपल्याला चालू करायचं. 13व्या दिवशीपासून आपण चालू केलंय पेपर 2. पहिले 11 दिवसामध्ये आपला संपूर्ण पेपर 1 संपलेला आहे. पेपर 1 पहिले करूनच पेपर 2 करा. कारण पेपर 2 मध्ये सगळं काही बेसिक दिले द्रव्यगुणचं, आणि बेसिक पक्क झाल्यानंतर तुम्हाला ते अप्लाय करता येईल पेपर 2 मध्ये. जर तुम्ही बेसिक नाही शिकलं तर तुम्हाला अप्लाय नाही करता येणार आहे. पेपर 2 मध्ये जर तुम्हाला एखाद्या वनस्पतीचं सांगितलं हरितकीचं अनुलोमन कर्म, तर अनुलोमन कर्म काय हे तुम्हाला माहित असण्यासाठी पेपर 1 चा तुम्हाला कर्म चॅप्टर व्यवस्थित माहित पाहिजे. त्याच्यामुळे पहिले बेसिक चॅप्टर करून घ्या, त्याच्यानंतरच पेपर 2 कडे तुम्ही वळा. कळतंय? त्यानंतर पुढे जाऊया. 14व्या दिवशी रसपंचकचा चार्ट बनवायचा सर. संपूर्ण रसपंचक सगळ्या काही फर्स्ट टर्म, सेकंड टर्म आणि थर्ड टर्म दोन्हीचे वनस्पती टोटल सर्वांचा काय करायचा ह्या दिवशी फक्त आणि फक्त रसपंचकच्या ट्रिक आहेत त्या लिहून काढायच्या आहेत.
रसपंचकच्या ट्रिक जर तुमच्या स्वतःच्या जर ट्रिक बनवणं होत नसेल तर आपल्या ॲपमध्ये रेडीमेड अवेलेबल आहे पेड कोर्सेसमध्ये. तुम्ही जाऊ शकता डायरेक्टली रेडीमेड ते तुम्हाला PDF दिलेला आहे ते डायरेक्टली कॉपी पेस्ट करू शकता आणि हा चार्ट इथून पुढे आता डेली रीड करायचा. डेली म्हणजे डेली दररोज ह्याला 10 मिनिटं द्यायची आणि डेली रीड करायचं तेव्हाच पेपरमध्ये आपल्याला रसपंचक सगळं काही आठवणार आहेत. ट्रिक दिलेले आहेत त्याच्यामुळे इझिली लक्षात राहील. त्याच्यानंतर 15व्या दिवशी आपला आणखी एक चार्ट बनवायचा आहे. त्याच्यामध्ये लॅटिन नेम, फॅमिली नेम, पर्यायी नाव आपल्याला माहित पाहिजे. त्याच्यानंतर रसपंचक, प्रभाव, गुण, कर्म, प्रकार हे सर्व काही एका आडव्या लाईनमध्ये घ्यायचं आणि चार्ट प्रिपेअर करायचा. जे सेल्फ करताय त्यांनी व्यवस्थित प्रिपेअर करा. जे आयुर्वेदा मराठीच्या लेक्चर कोर्समध्ये आहेत किंवा घेणार आहेत त्यांच्यासाठी रेडीमेड चार्ट अवेलेबल आहे. तुम्हाला स्वतःच्या हाताने व्यवस्थित लिहून काढायचा आहे तेव्हाच तुम्हाला हा चार्ट पाठ होणार आहे. दररोज आता सगळ्यांना एकदाच लॅटिन नेम पाठ होत नाहीत. एका दिवशी लिहून घ्यायचे या दिवशी आणि दररोज 10, 10, 10, 10 असं करू शकता किंवा 20, 20 असं करू शकता आणि 9 दिवसामध्ये पाठ करू शकता. आणि पाठ करताना काय करायचं, जेव्हा तुम्ही 10 करताय, दुसऱ्या दिवशी 20 करताना मागचे 10 रिवाईज करायचे. तिसऱ्या दिवशी 30वा करताना 10, 20 हे रिवाईज करून 30वा कडे जायचं. 40 जेव्हा तुम्ही 40 ची लाईन जेव्हा करताय 10, 20, 30 हे रिवाईज करून 40 पर्यंत जायचं. असं करत करतच तुमचे सर्व काही लॅटिन आणि फॅमिली नेम पाठ होऊन जातील. जर तुम्हाला लॅटिन नेम, फॅमिली नेम पाठ नसतील, पर्याय नाव पाठ नसतील, रसपंचक पाठ नसेल तर द्रव्यगुण पेपर 2 तुमचा निघणार नाही, एवढं लक्षात ठेवा. या गोष्टी तुमच्या फिंगर टिप्सवर असायला पाहिजे म्हणजे पाहिजेच. आत्ताच नोट करून घ्या. या गोष्टी तुम्हाला कधी ना कधी करावंच लागणार आहेत. शेवटच्या महिन्यात तारांबळ उडून जाईल. त्याच्यामुळे आत्ताच वेळ आहे, आत्ताच व्यवस्थित करा. जर तुम्ही सेल्फ करताय तर सेल्फ चार्ट तयार करा. रेडीमेड ॲपमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. 16व्या दिवशी कंटिन्यू करायचा हाच चार्ट. जे जे रिमेनिंग आहेत ते बनवायचे आणि रिवाईज करायचे. आता इथून आता 17व्या दिवशीपासून चार्ट रिव्हिजन डेली ठेवायचा. आता चार्ट तयार त्यासाठी केलेले आहेत. तयार करून ठेवून देण्यासाठी नाहीये. इथून पुढे चार्ट प्रत्येक दिवशी रीड करायचे. रसपंचकचाही चार्ट आणि लॅटिन नेमचाही चार्ट. दररोज म्हणजे दररोज याला 10 मिनिटं द्यायचे आणि रीडच करायचे. त्याचबरोबर साइड बाय साइड रसशास्त्राचे सुद्धा तुम्हाला जे चार्ट तयार केलेत तुम्ही, रसद्रव्य परिचयचे जे चार्ट तयार केलेत, ते सुद्धा डेली 10 मिनिटं देऊन रीडच करावे लागतील. सेकंड इयरला अशा काही गोष्टी आहेत ज्या की तुम्हाला ह्या डेली रीड केल्या तरच पेपरमध्ये लिहिता येणार आहेत. ह्या काही सब्जेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये श्लोक जास्त इम्पॉर्टंट नाही आहेत, परंतु हे कंटेंट चार्ट हे जास्त महत्वाचं आहे. पेपर 1 मध्ये सर्वांचा तुम्ही सर्व चॅप्टरचा एक एक श्लोक केला तर खूप चांगलं राहील, कारण प्रत्येक चॅप्टरवर एक एक क्वेश्चन आहेच. मग त्या चॅप्टरचा इंट्रोडक्टरी श्लोक लिहून तुम्ही डायरेक्टली आन्सर स्टार्ट करू शकता. पेपर इम्प्रेसिव्ह होऊन जाईल. आता 17व्या दिवशीपासून तर 39व्या दिवशीपर्यंत 49th डे टोटल 32 डेज आहेत. टोटल 32 डेज या 32 दिवसांमध्ये आपल्याला सर्व काही प्लांट संपवायचे आहेत. कसं करणार सर? दररोज आपण काय करणार? दररोज 3 प्लांट्स आपल्याला करायचे आहेत. डेली 3 प्लांट्स करायचे, चार्ट रिव्हिजन करायचं आणि त्याचसोबत आपल्याला मिश्र गणही चालू करायचं आहे. दररोज आपल्याला काय करायचं? मिश्र गण चालू करायचं. बघा डे 15 आता इथपर्यंत आपण पाहिलं काय काय केलं. इथपर्यंत आपण मिश्र गण ही रीडिंग केली या 32 दिवसांमध्ये. त्याच्यानंतर सर्व काही प्लांट्स आहे, दररोज 3 प्लांट्स आपण रीड केले आणि मागचे चार्टही रीड केले. संपूर्ण पेपर तुमचा इथं पक्का होऊन जाईल. फक्त तुमच्यामध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे. दररोज 3 प्लांट्स तुम्ही व्यवस्थित रीड करून स्वतःच्या हाताने लिहून घेणार ते शॉर्टमध्ये आणि पुढच्या दिवशी दुसऱ्या प्लांट्सकडे जाणार मागची रिवाईज करून. डे 15 ला आलो आता आपण. डे 15 ला आपण आता 10 दिवस राहिलेत. फार्मॅकॉलॉजी स्टार्ट करायचे. फार्मॅकॉलॉजीचे दररोज 2 पॉईंट्स आपल्याला घ्यायचे. जसे की पहिल्या दिवशी काय केलं, एकदम बेसिक घ्यायचं फार्मॅकॉलॉजीची डेफिनेशन आणि त्याचबरोबर फार्मॅकॉलॉजीचे बेसिक प्रिन्सिपल्स डायरेक्टली एलिक्यू येतं याच्यावरती व्यवस्थित करून घ्या. दुसरं ड्रगची डेफिनेशन, डोसेज फॉर्म आणि रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ही डायरेक्टली विचारला जातो. व्यवस्थित करून घ्यायचं पहिल्या दिवशी आणि 5 दशमानी गण करायचं. 5 दशमानी गण आपल्याला करायचे. टोटल 50 दशमानी गण आहेत. टोटल 5 रीड करायचे, 50 होऊन जातील. ठीक आहे. स्किप करून टाकाल तर तुमचं नंतर होणारच नाहीये. 51व्या दिवशी फार्मॅकॉलॉजीचे पुढचे चॅप्टर आपण घेतले. हे फार्मॅकॉलॉजी तुम्हाला कुठेही PDF मिळून जाईल किंवा मीही प्रोव्हाइड करून देईल तुम्हाला किंवा ChatGPT तुम्ही घेऊ शकता. फार्मॅकॉलॉजीचं एक्झॅक्ट नॉलेज ते देतात. फार्माकोकायनेटिक्स, फार्माकोडायनॅमिक्स इझी एसक्यू विचारला जातो. ड्रग डोस, प्रिन्सिपल्स ऑफ ड्रग ॲक्शन, मेकॅनिझम अँड बायोएबिलिटी एवढं तुम्ही व्यवस्थित करून घ्या आणि 5 दशमानी गण तुम्हाला या 51व्या दिवशी करायचे. 52व्या दिवशी ड्रग ऍक्टिंग ऑन CNS आणि PNS, पेरिफेरल नर्वस सिस्टम, सेंट्रल नर्वस सिस्टमवर कोणकोणते ड्रग्स ऍक्टिंग करतात हे सर्व काही आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आणि 5 दशमानी गण. 23व्या दिवशी काय करणार सर? आपण अँटीपायरेटिक, अनाल्जेसिक, NSAID जे पेन किलर्स आहेत त्याच्याविषयी आपण रीड करणार आणि 5 दशमानी गण. सिलेबस कॉपी पाहायची आहे. सिलेबस कॉपीमध्ये व्यवस्थित वाचायचं आणि तशाला तसं ते करायचं. सिलेबस कॉपीचा वापर करा थोडासा. 52
52 जे सिलेबस कॉपीमध्ये ब्ल्यूप्रिंट दिलेली द्रव्यगुणांची ती चेंज झालेली आहे मित्रांनो. नवीन ब्ल्यूप्रिंट तुम्हाला मी आपले जे YouTube चॅनल आहे ते मी 1.5 वर्षाखाली प्रोव्हाइड केलेले, तुम्ही जाऊन पाहू शकता. अपडेटेड ब्ल्यूप्रिंट 54 झालं. 54 ला आपल्याला कार्डिओव्हास्क्युलर सिस्टमवरती ऍक्ट करणारे सर्व ड्रग्स पाहिजेत. 5 दशमानिगन आपण करणार. 95व्या दिवशी आपण GIT वरती ऍक्ट करणारे, मग ते परगेटिव्स असतील, या प्रकारचे सर्व काही ड्रग्स आपल्याला पाहायचे आहेत. ऍसिड वरती काम करणारे ड्रग्स आपण पाहणार, S2 ब्लॉकर वगैरे. त्याच्यानंतर 56व्या दिवशी आपण कॉग्युलंट्स आणि अँटीकॉग्युलंट्स डाययुरेटिक्स आपल्याला पाहायचे, 5 दशमानिगन करणार. 57व्या दिवशी आपण करणार अँटीबायोटिक्स आणि हार्मोन्सवर काम करणारे, जसं की इन्सुलिनवर काम करणारे ड्रग्स, इन्सुलिन सारखे ड्रग्स, 5 दशमानिगन आपण केले. 58व्या दिवशी अँटी फंगल, अँटी व्हायरल, अँटी मलेरियर आपण केले, अँटी हेल्मिंथिक केले आणि 5 दशमानिगन केले. 59th डेला आपण उरलेले सर्व फार्माकोलॉजी संपवलं इथे आणि 5 दशमानिगन आणि आता मिश्रगणही संपलाय. शेवटच्या दिवशी जे काही पॉईंट्स राहिले ते करायचं आणि रिवाइज करत राहायचं. आता हे सर्व करत असताना दुसऱ्या दिवशीकडे जाताना मागचा दिवस थोडासा लाईट मध्ये रिवाइज करूनच पुढच्या दिवशीकडे जायचं, म्हणजे चांगली ग्रिप मिळेल. इथपर्यंत तुम्ही जर रेग्युलरली कव्हर केलं तर शेवटच्या 40 दिवसामध्ये मी तुम्हाला अशा प्रकारचा प्लॅन देईल की तुम्ही पेपरमध्ये एकदम एक्सेल करून याल. फक्त सध्या कन्सिस्टन्सी ठेवायची आणि हा प्लॅन फॉलो करायचे. कारण देण्यासाठी तुमच्याकडे 100 कारणं असतील, कॉलेजचं काम आहे, इकडे काम, कारण देणारे असतील त्याला खूप जास्त कारणं भेटतील, आणि ज्याला करायचं आहे ना ते सगळ्या कारणं बाजूला ठेवून हा शेड्यूल फॉलो करेल. होणारच नाही हा जर तुम्ही विचार केला तर ते होणारच नाही, आणि करायला जर ट्राय केलं तर 100 पैकी 90 होईल, 80 होईल, 70 होईल, हळूहळू 100 कडे जाल, पण होईल. जर चालूच नाही केलं तर होणारच नाहीये. ठीक आहे, तुम्ही जेव्हा रूटवरती निघाल तेव्हा ऑटोमॅटिकच रस्ता तुम्हाला हळूहळू जसं पुढे जाल तसं रस्ता दिसायला लागेल. इथून जर तुम्हाला एखाद्या दूरच्या शहरात जायचं, डायरेक्टली शहर दिसणार नाही, परंतु जसं तुम्ही जाल तसं तुम्हाला रस्ते फुटत जातील, तुम्ही त्या शहरापर्यंत पोहोचाल. त्याच प्रकारे तुम्ही स्टार्ट करा, ऑटोमॅटिकली तुम्हाला हळूहळू हळूहळू मागचा कन्सेप्ट क्लिअर होत जातील, पुढच्या सोप्या 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 वाटायला लागतील. काय करायचंय आता, इंस्टाग्रामला फॉलो करायचंय आपल्याला, म्हणजे कनेक्टेड राहाल तुम्ही. व्हॉट्सअप चॅनल फॉलो करायचंय आणि आयुर्वेदा मराठीच्या या व्हिडिओला लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ मिळत राहतील. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट मित्रांनो.